3 मार्च 2026 रोजी संपूर्ण भारतात दिसणारे खंडग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे। हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे त्याचे वेध 3 मार्चच्या सूर्योदयापासून मानले जातात। मात्र सर्वसामान्यांसाठी नियम वेगळे असले तरी बालक, वृद्ध, अशक्त, रोगी आणि गर्भवती स्त्रिया यांनी विशेष काळजी घ्यावी। या व्यक्तींनी दुपारी 2:15 ते ग्रहण मोक्ष म्हणजे सायंकाळी 6:47 वेध पाळावेत। ग्रहणाच्या मुख्य काळात विशेषतः चंद्रोदयापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत भोजन, जलपान, मैथुन तसेच अभ्यंग स्नान टाळावे असे शास्त्र सांगते। चंद्रोदयाची अचूक वेळ आपल्या स्थानिक पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये लिहिली असेल ती पाहून तिथपासून ते 6:47 वेध पाळायचे आहेत। कॅलेंडर नसेल तर आपल्या शहराचे नाव टाकून चंद्रोदय वेळ असे शोधा, गुगल करा, त्या वेळेपासून ते ग्रहण संपेपर्यंत नियम पाळा। ग्रहण हा केवळ खगोलशास्त्रीय नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही महत्वाचा काळ आहे। या काळात मंत्रजप, स्तोत्रपठण किंवा शांतपणे ध्यान केल्यास त्याचे अनेक पटीने फळ मिळते। ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य माहिती हीच खरी तयारी असते। हर हर महादेव।